स्थळ कोपरगाव, नगर जिल्ह्यातील संवेदनशील शहर. याच शहरातून शुक्रवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. एका पित्यानं आपली 12 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. 2 दिवसांपूर्वीच कोपरगाव पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अशाच एका अल्पवयीन मुलीचा शोध लावला होता. या मुलीला थेट नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून सापडून काढलं होतं. परंतु आता पुन्हा अशीच तक्रार दाखल झाल्यानं कोपरगाव पोलीसही हादरले. अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याचे प्रकार शहरात व तालुक्यात वाढल्यानं पालकांचंही टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे पोलिसांपुढे हे प्रकार थांबवण्याचे दिव्य होते. आता बेपत्ता झालेली मुलगी फक्त 12 वर्षांची होती, म्हणजे 6वी-7वीतली कोवळी पोर होती. तिला कोणी व का पळवून नेलं याचा शोध सुरू झाला. घटना गंभीर असल्यानं पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला आणि उलगडलं एक धक्कादायक वास्तव. नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 18 ऑगस्टला एक मिसिंग केस दाखल झाली. आपल्या 12 वर्षाच्या मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार एका पित्याने दाखल केली होती. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन करून आरोपी व पीडितेचा शोध सुरू केला. तपास सुरू असतानाच शुक्रवारी 21 ऑगस्टला पोलीस पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. नगर सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी येथे एक 12 वर्षीय मुलगी व तिच्यासोबत एक मुलगा आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित आरोपी नूर राजू पठाण वय 19, राहणार आंबेडकर नगर राहता, याने एका मुलीस पळवून आणले असून ते दरेवाडी येथील हरिमळा परिसरात लपले असल्याचं पोलिसांना गुप्त खबरांनी सांगितलं. या माहितीच्या आधारे तपास पथकाने लागलीच दरेवाडी येथे छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली. ही पीडित मुलगी तीच होती जिच्या वडिलांनी कोपरगावमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने संशयित नूर पठाण यास ताब्यात घेतलं. पोलिसांनी नूर पठाणला पोलीस ठाण्यात आणलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण या मुलीला पळवून आणल्याचं कबूल केलं. या मुलीला कोपरगावातून पळून येण्यास समीर मनोज सोनगत वय 22, राहणार हरिमळा दरेवाडी याने मदत केल्याचेही नूरने सांगितले. या मुलीला घेऊन नूर 2 दिवस दरेवाडी येथे राहणार होता. त्यानंतर तो या मुलीला घेऊन दुसरीकडे जाणार होता असंही तपासात समोर आलं. पोलिसांनी समीर सोनगत यालाही तात्काळ ताब्यात घेतलं. पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे, रणजित जाधव, अमृत आढाव, अभिजित आरकल तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व किरण ठुबे यांच्या पथकानं ही कारवाई केली. सुटका करण्यात आलेली मुलगी आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धडक कारवाई करत कोपरगावातून पळून आणलेल्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. परंतु या प्रकरणात काही गंभीर प्रश्न समोर आले. संशयित आरोपी नूर पठाण हा राहता येथील असल्याचं समजतं. ही मुलगी कोपरगावची आहे. मग नूरने या मुलीशी कशी ओळख केली? या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं गेलं होतं का? सोशल मीडियाद्वारे मुलींना फसवणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे का? हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का? 11-12 वर्षांच्या मुली या जाळ्यात कशा ओढल्या जातात? त्यामागे काही भयंकर साखळी कार्यरत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे. पोलीस तपासात ही सगळी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. परंतु या प्रकरणाने पालकांचं टेन्शन मात्र नक्कीच वाढवलंय. अगदी हायस्कूलला जाणाऱ्या मुलींना हेरून त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या या टोळीचं समूळ उच्चाटन करणं हे पोलीस व पालकांसमोरील एक मोठं दिव्य आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.